प्रभाग 7 मधील नागरिकांकडून हेमंत बुजाडे यांचा सत्कार. मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील युवा, महिला व बालकांसह नागरिकांनी यूपीएससी सीएपीएफ परीक्षेत यश संपादन करून असिस्टंट कमांडंट पदावर निवड झालेल्या हेमंत बुजाडे यांचा हनुमान मंदिरासमोर उत्साहात सत्कार केला. हेमंत यांच्या यशाबद्दल प्रभागातील नागरिकांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉक्टर मनीष मस्की होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार सागर दानडे, राजेश पोटे सर, प्रभागाच्या नगरसेविका छाया किनाके, संध्या पोटे, डॉक्टर सपना के लवडे, नगरसेवक जितेंद्र नगराळे व शकील अहमद यांची उपस्थिती होती. यावेळी सत्काराला उत्तर देताना हेमंत बुजाडे म्हणाले, मी लहानपणापासूनच गरिबीची परिस्थिती पाहिली आहे, मात्र परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. सातत्याने प्रयत्न आणि मेहनत करत राहिलो. भविष्यातही मारेगाव शहरातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी सदैव तयार राहीन. हेमंत यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रभागातील महिलांनी घराघरातून एकत्र येत मसाला भात तयार केला. सर्वांनी एकत्रितपणे भोजन करून हेमंत यांच्या यशाचा आनंद साजरा केला. नागरिकांनी त्यांच्या सत्कारासाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाग क्रमांक 7 मधील सामाजिक कार्यकर्ते सतीश कल्लेवार, किशोर कांबळे, अशोक पांदाडे व अजय धिडांजे, प्रफुल्ल उरकुडे, राजेश धुमे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सतीश कल्लेवार यांनी केले. खूप काही सांगायचं आहे, सांगावं वाटते मला. आता जवळपास नगरसेविका होऊन म्हणजे 5 वर्ष होत आलेले आहे, पण मी कधीच स्टेजवर बोलली नाही. पण आज असं वाटते का बोला, 2 शब्द हेमंत भाऊ बद्दल बोला. हेमंत भाऊनं खूप मेहनत केलेली आहे, त्याचं फळ त्याला भेटलेलं आहे. त्याच्या आईनं पण खूप कष्ट केलेले आहे. शेतीमध्ये जाऊन घरची परिस्थिती त्यांची खूप गंभीर होती, पण त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. पहिले तर माझा प्रवास कसा होता, 4 वर्षाचा प्रवास कसा होता. पहिल्या वर्षी तर पूर्णपणे अपयश आलं माझं. मी पेपर पण क्वालिफाय नाही झालो. तो माझ्यासाठी तर पहिला खूप मोठा हे होतं की इथून डिमोटिवेट झालो होतो. बट मला तर ध्येय पूर्ण करायचं होतं. सेकंड अटेम्प्ट मध्ये मी पेपर क्लिअर केला आणि यावेळेस मी स्ट्रॅटेजी वापरली. मागच्या वेळेस मी काय गलत्या केल्या, कोणत्या गोष्टीवर मी फोकस करायला हवा होता आणि कोणत्या गोष्टी मी दूर करायला होत्या, ह्या सगळ्या गोष्टीचं मी स्ट्रॅटेजी बनवली अनालिसिस करून. आणि 2023च्या एक्झाम मध्ये मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो. इंटरव्ह्यू झाला, परंतु मेरिट मध्ये मी आउट झालो. त्यानंतर 2024चा अटेम्प्ट जेव्हा माझा रिझल्ट लागला त्याच्या 25 ते 26 दिवसांवर होता आणि मला त्या 25-26 दिवसांमध्ये प्रिपरेशन करायचं होतं. त्यामुळे मी 2024चा अटेम्प्ट म्हणजे माझा 3रा अटेम्प्ट परत फेल झालो. पण इथे मी खचलो नाही, कारण मला माहित होतं मी एकदा एक्झाम काढली आहे म्हणजे मी इंटरव्ह्यू मध्ये चांगला स्कोर केला तर समोर चालून ही पूर्ण एक्झाम पण क्लिअर करेल. आता म्हणजे 4th अटेम्प्ट होता तेव्हा अजून स्ट्रॅटेजी मध्ये माझ्या फेरबदल केला, अजून इम्प्रूव्ह. लताताई भुजाडे यांच्याशी ऍक्च्युली लताताई भुजाडेशी मला भेटण्याची एक संधी मिळाली होती. मला वाटते 7 ते 8 वर्षापूर्वी, दिवाळीच्या पूर्वी शाळेची साफसफाई करायसाठी 2-3 इकडच्या लेडीज आल्या त्या तेव्हा आल्या. मला वाटलं सुद्धा नाही की सेकंड भेट माझी इतक्या मानाचा तुरा घेऊन होईल. खरोखर जी घडण करणारी जी माता आहे त्या मातेचं मी सर्वप्रथम कौतुक करते. कारण आपला मुलगा काहीतरी झाला पाहिजे, आपली मुलगी काहीतरी झाली पाहिजे शिकून, त्याकरिता त्यांना कधीही कष्टाची मुलांना न होऊ देता जी माता झटत आलेली आहे कोणाचंच नाही. आणि ही मी म्हणेन की या गावातील सगळ्यात भाग्यवंत. मारेगाव मध्ये आले 95 मध्ये आणि शाळा सुरू झाली तेव्हापासून मी एकच बघितलेलं आहे आणि माझ्या तोंडून एकच शब्द निघालेला आहे,
का या मातीच्या पाण्यामध्ये एक विशेष आहे, कारण इथे कलावंत आहे. या मुलांमध्ये खूप काही दडलेलं आहे. फक्त काढण्यासाठी लोक की आपण जन्म कुठे घेतो हे महत्वाचं नाही आहे, कोणत्या घरात घेतो हे महत्वाचं नाही आहे, कोणत्या परिसरात राहतो हे महत्वाचं नाही आहे. महत्वाचं एकच आहे की मी कोण आहे, कशासाठी जन्मलेलो आहे आणि मला काय करायचं आहे. माझ्या स्वतःकरिता, माझ्या घराण्याकरिता, माझ्या गावाकरिता, त्यानंतर देशाकरिता. म्हणजे हेमंतने सुद्धा हाच विचार केला असेल की काय झालं, मी गरीब घराण्यात जन्माला आलो तरी पण माझं ध्येय आहे UPSC क्रॅक करणं. महान महान लोकांना या गोष्टी जमत नाही. इवन म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे की असे कितीतरी लोक आहेत, कितीतरी मुलं आहेत की 10-10 वर्ष प्रयत्न करून सुद्धा त्यांना ती गोष्ट मिळत नाही, सोडून देतात आणि आपल्या कामाला लागतात. आणि तीच व्यक्ती या यशापर्यंत पोहोचू शकते ज्याच्या कर्तृत्वात बळ आहे, ज्याला आत्मविश्वास आहे. बिना आत्मविश्वासाने ही गोष्ट होत नाही. उदंड आत्मविश्वास दिसतो आहे आणि त्यांचा जो आत्मविश्वास आहे हा वृद्धिंगत होत राहावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. कोणतंही काम करत असताना मला हे यश मिळेल ते यश मिळेल म्हणण्यापेक्षा सतत करत राहावं. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. म्हणजे हे जे म्हटलं गेलेलं आहे, हे जे भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलेलं आहे, म्हणजे कर्म करत राहा फळाची इच्छा न करता. परंतु एक दिवस हेमंत सारख्या मी दाखवून दिलेला आहे, जर सतत अभ्यास केल्याने फळ हे मिळणारच. म्हणून मारेगावाची शान, आन बान शान हे आजच्या घडीला हेमंत आहे असं मला वाटतं. परंतु तुम्ही कोणतेही उंच शिखर गाठू शकत नाही. त्याच्यानंतर हार्डवर्क असा एक लॉ आहे का तो तुम्हाला राबवतच राहायला लागेल. कारण की आज हे कॉम्पिटिशनचं युग आहे. आपण जर 10 पावलं चाललो तर आपल्यासोबतचा 11 चालू शकते. आणि दुसरं म्हणजे आणि शेवटचा म्हणजे पेशन्स. आयुष्यात जोपर्यंत तुमच्या पेशन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही जीवनात सक्सेस होत नाही. आणि त्याचं उत्तम एक उदाहरण म्हणजे हेमंतनं आपल्या जीवनामध्ये हे 3 रूल फॉलो केले आणि सर्व म्हणजे त्यांनी UPSC क्रॉस केली. आणि त्याच्यानंतर एक राहते आपला गुरु. आणि एका पिक्चरची डायलॉग आहे की माँ से बड़ा कोई युद्ध नहीं होता है ना. एका पिक्चरची डायलॉग आहे की माँ से बड़ा कोई युद्ध नाही होता. त्या म्हणजे श्रीमती बुजाडे ताई. त्यांनी दाखवून दिलं का मुलं घडवायले गरिबी श्रीमंती लागत नाही, लागते का आईचं आणि आपली इच्छाशक्तीचं खरं प्रेम. आपण सांगतो गरीबाव, गरिबी तुमच्या मानसिकतेमध्ये आहे का नाही. आता एक उदाहरण देतो कारण की दारूचा विषय निघला. आता ह्या जर बघितलं तर इथं भरपूर जण म्हणतात का दारू पेत. किती रुपयाची घेते डेली? 200 गुणिला 30 किती झाले? 6,000. त्याच्यासोबत आपले सोबती मित्र राहिले तर आता जो माणूस महिन्याचा 6,000 खर्च करतो तो कायचा घरीच राहणार आहे का नाही. म्हणून असं तुम्ही समजून नका घेऊ तर आपण गरीब आणि श्रीमंत आहोत म्हणून. बस आपला माइंडसेट एक असा तयार ठेवा का किती जरी काही झालं तर आपण सक्सेस होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण हेमंतला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पायाला ठेच लागली असेल, रक्तबंबाळ झालं असेल, मन दुःखी झालं असेल, मन रडलं असेल, कदाचित एखाद्या वेळेस आईच्या डोळ्यातले अश्रू दिसले असतील, परंतु हा गडी थांबला नाही. हे समोर बसलेल्या छोट्या मुलांसाठी प्रेरणास्थान आहे. उद्या या वार्डातून एक हेमंत तयार झाला पाहिजे ही तुम्ही भावना ठेवावी. आणि हा वसा घ्या. हा वार्ड म्हणजे प्रशासकीय अधिकारी निर्माण करणारं विद्यापीठ व्हावं. बिहारमध्ये एक गाव आहे, या गावामध्ये सगळे प्रशासकीय अधिकारीच तयार होतात. आणि ते भाग्य आम्हाला सुद्धा लाभो या वार्डाच्या रूपाने अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. इथे बरीच
प्रतिष्ठित मंडळी आहे त्यांना सुद्धा बोलायचं आहे. मागे त्याच्या आईचं, त्याच्या कुटुंबियाचं, विशेष म्हणजे त्यांच्या भावाचं खूप मोठं सहकार्य आहे. आणि CAPF एक ही अशी कठीण UPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा आहे की ज्यामध्ये पास होणं आणि इथून या मारेगाव सारख्या या ठिकाणाहून हे पास होण्यासारखं एक कार्य करणं हे त्याच्यासाठी खरंच आपल्या मारेगावसाठी भूषणावं आहे. मी पोलीस स्टेशन मारेगावच्या वतीने त्याचं हार्दिक स्वागत करतोय आणि इथं थांबतोय. बस. यामध्ये सुद्धा सुशिक्षितपणा किंवा जे मोठे मोठे लोक म्हणतात त्याचा अभाव म्हणेल मी. अशिक्षित आहात असं नाही म्हणणार, सुशिक्षितपणाचा अभाव आहे. त्याच्यामुळे बरेचदा सराउंडिंग खूप मॅटर करतं आणि अशा छोट्याशा एरियामधून जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा ते नक्कीच कौतुकास्पद असतं आणि याच्यातून तुम्ही सर्वांनी बोध घ्यावा असं मला वाटते. जास्त काही बोलणार नाही.